हॅलो, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. बघा, आपण प्रत्येक सकाळचं उठतो आणि उठल्यानंतर आपल्याला एक चैतन्य हवं असतं आणि कधी-कधी आपली कधी-कधी सुरुवात ही अ, दुःखी किंवा निराशाजनक असते. तर मला हे सांगायचं होतं, की प्रत्येक सकाळ ही आपल्या दिवसाची सुरुवात करते. जसा सूर्योदय कसा छान आपण जेव्हा बघतो सूर्योदय होतो तेव्हा ते किती छान नयनरम्य तो देखावा असतो. त्याच प्रकारे ते आपल्याला हे सांगते, की आपण सुद्धा जेव्हा सकाळची सुरुवात करतो म्हणजे दिवसाला सुरुवात करतो, ते सुद्धा आपल्यासाठी छान नयनरम्य अ, खूप छान आल्हाददायक असायला हवं. म्हणजेच आपल्याला दिवसाची सुरुवात ही निराशाने नाही किंवा आता मला दिवसभर बापरे किती काम पडलंय, मला काम करायचं आहे, ऑफिसला लेट होतोय. म्हणजे ह्या सगळ्या निराशाजनक ज्या गोष्टी आहेत ना किंवा काही आव्हानं आहेत आपल्यासाठी ती. काहींच्या बाबतीत ती आव्हानच असतात. कारण का त्यांना संसाराचा गाडा चालवायचा असतो, जबाबदाऱ्या पेलायच्या असतात. मग ती त्यांच्या जबाबदारी आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी ती आव्हानं असतात. पण हे आपण जेव्हा आपण मनाशी असं सुरुवातच आपण अशी करतो, त्यावेळेस मग आपला मूड सुद्धा तशाच प्रकारचा राहतो. असं न करता दिवसाला आपण आनंदाने, हसतमुखाने, धैर्याने आणि त्या आव्हानांचं म्हणजे काय बोलतात ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणतो ना आपण तसं. म्हणजे दिवसाची सुरुवात आपण ह्या पॉझिटिव्ह गोष्टीनेच करायला हवी. मला माहिती आहे हे आपल्याकडनं कधी-कधी नाही होऊ शकत. कधी-कधी आपल्यासोबत बऱ्याच अशा काही गोष्टी घडतात, की आपण रात्रभर त्या गोष्टींचा विचार करत असतो. त्या गोष्टींमध्ये अडकलेलो असतो आणि तुम्ही म्हणाल सकाळचं कसं मी पॉझिटिव्ह राहू? खरं आहे हे. पण बघा, बदल आपण केल्याशिवाय बदल होत नाहीत. बदल हळू का असेना करायला हवेत. त्या दिवसाची सुरुवात आपण आल्हाददायक केली तर साहजिकच आहे, आपला पूर्ण दिवस, संपूर्ण दिवस आपण त्याच वातावरणात राहणार आहोत. आपल्या अवतीभोवती सुद्धा त्याच वाइब्स तयार होतात. आपण हसतो तेव्हा समोरचा माणूस सुद्धा हसतं. म्हणजे काय होतं, आपल्याकडची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, आपण ती त्याला ट्रान्सफर करतो आणि ती पुन्हा आपल्याकडे रिफ्लेक्ट होते. मग मला सांगा, आपण जर असं बिहेव केलो, तर साहजिकच आहे ना, की आपण छान राहिलो तर सगळं जग आपल्यासाठी छान असणार आहे. आणि कितीही संकट येऊ दे, कितीही वाईट विचार येऊ देत किंवा कितीही आव्हानं येऊ दे, आपण त्यासाठी तत्पर राहणार आहोत. ठीक आहे? अ, बघा काय झालं, मी एकदा विहारात गेले होते आणि विहारात मला भंतेजी जे होते ते मेडिटेशन करताना दिसले आणि त्यांच्या आजूबाजूला मांजर होती, कुत्रा पण बसला होता आणि बरेचसे काही उपासक होते. त्यात 2-4 भंतेजी होते. हे सर्व मेडिटेशन करत होते. कुत्रा आपलं हात-पाय वगैरे स्वतःचे चाटत होता, बसला होता तिथे आणि मांजर पण तेच करत होती. मध्येच उठून जायची, यायची. मला असं वाटलं, ही माणसं शांत बसली आहेत डोळे मिटून. मग मी पण सुद्धा डोळे मिटून असं राहिलो, तर मी पण शांत बसू शकतो. कदाचित हा विचार तो करत असेल. आणि मग नंतर मी म्हटलं, की एक प्राणी सुद्धा शांत बसू शकतो डोळे मिटले जर त्याने. पण मग प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक असेल? फरक असेल. डोळे उघडे ठेवून हालचाल करणारा तो प्राणी, डोळे बंद करून जर शांत बसू शकतो माणसासारखा, तर त्याच्यात आणि आमच्यात साम्य असेल असं नाहीये. त्याच्यात आणि आपल्यात एक फरक नक्की आहे. आपण जे शांत बसतो, ते नुसतं हालचाल न करता शांत नाही बसत. तर आपल्यामध्ये एक प्रकारचा संस्कार सुरू होत असतो. एक भावना जी असते ना, ती सुरू असते. आपल्या मनामध्ये सती निर्माण झालेली असते. कदाचित त्या प्राण्यांमध्ये ती नसेल. त्यामुळे त्यांनी डोळे बंद करून शांत राहणं काय किंवा डोळे उघडे ठेवून. आपण जे साध्य करू शकतो, ते ते साध्य नाही करू शकत. मग मला सांगायचं हे आहे, की नुसते डोळे बंद करणं आणि हालचाल न करणं म्हणजे मेडिटेशन नाही. तर
आपल्या मनात, आपल्या देहात आपण जे बॅक ऑफ द माइंड जे विचार करत असतो ना, त्याला एका संथ गतीला, एका पॉइंटला, एका स्थिर लेवलला ठेवणं हे संस्कारच आहेत. आणि आपल्या चित्तामध्ये, आपल्या त्या भावनेमध्ये, त्या चित्तमनामध्ये आपण कुशल विचारांची जडणघडण करणं किंवा ते कुशल विचार आणणं. मी डोळे बंद करून आज मी ह्याला मारणार आहे, आज मी ह्याचा खून असं नाही करू शकत आणि असं आपल्याकडनं होणारही नाही. कोणी चोर किंवा कोण असेल काहीतरी वाईट काम करणारा, ते डोळे बंद करून हे कधीच विचार करणार नाही. एक कधी त्याच्या लाईफमध्ये समजा असा प्रसंग आला, शांत बसण्याचं डोळे बंद करून, तर नक्कीच कोणत्या तरी एका देवाचं नाव घेईल, त्याला चांगलं जे काही वाटेल त्याचं नाव घेईल. मग आपल्याला सुद्धा डोळे बंद केल्यानंतर जेव्हा कुशल चित्त, कुशल विचार आपले जेव्हा जागृत होतात आणि त्याची एक शृंखला तयार होते, हेच मेडिटेशन असतं किंवा हेच मेडिटेशनचं एक काय म्हणतो, मेडिटेशन कशाला म्हणतात, हेच आहे. आपल्यामध्ये ती अ, चांगली भावना, कुशल विचार, चांगले विचार जागृत होतात. मग हे संस्कार जे आहेत, हे चांगले संस्कार जे आपल्यामध्ये आपण जागृत करतो, हे जर संस्कार आपल्यामध्ये जागृत करायचे असतील, तर मला सांगा, आपल्याला कुठल्या वेळेची वाट बघणं आवश्यकता आहे का? की या दिवशी मी हे संस्कार माझ्यामध्ये रुजवेन. कुठल्या जागेचं आपल्याला बंधन आहे का? की या जागेवरच बसेन आणि मग मी माझ्या चित्तामध्ये हे संस्कार रुजवेन? नाही. आपण कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी आपण या गोष्टी साध्य करू शकतो. तर मग चला, उठा, लागा कामाला आणि आपल्या चित्तामध्ये ते कुशल कर्म, कुशल सगळ्या तुमच्या भावना जागृत करा. करताय ना मेडिटेशन माझ्यासोबत? धन्यवाद. तुम्हाला जर माझ्या चॅनेलवरती मी जे सांगते, काही सकारात्मक विचार, कविता, काही छान छान गोष्टी ज्या सुचवते, त्या जर तुम्हाला आवडत असतील, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही दिलेला प्रतिसाद माझ्यासाठी माझं एक काय म्हणतो एनर्जी असेल, अजून काम करण्याची किंवा मला अजून काही माझे गोष्टी सांगण्याची तुम्हाला एक ताकद बनेल. आणि त्यासाठीच तुम्ही चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता. तुमच्या या सहकार्याची मी आभारी असेन. धन्यवाद.